नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक रामनाथ रावळ. मेणवली आणि वाई परिसरातील भेटीमध्ये मेणवलीमध्ये भेट देत असताना अजून एक मेणवलीचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा महाकाय वृक्ष. हा वृक्ष कोणता असा तुम्हाला प्रश्न पडण्याआधी त्याचा विस्तार आणि त्याचा विस्तार बघून तुम्ही चकित व्हाल. हा आहे गोरख चिंच. हे गोरख चिंच नावाचं एक झाड आपल्या पूर्ण बॉटनिकल हिस्ट्री जर आपण बघितली तर फार कमी ठिकाणी सापडतं. महाराष्ट्रात जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये अशी जवळपास 3च झाडं आहेत. त्यापैकी मेणवलीमध्ये एक आहे आणि दुसरे 2 झाडं तुम्हाला पाचवडमध्ये सापडतील. त्यातलं एक पाचवडमधला आता एक नामशेष झालेला आहे रस्ता रुंदीकरणाच्या. काळाच्या ओघात त्याचाही आता आपण आपल्या पुरातन वास्तू आणि वारशांसोबत आपल्या पुरातन वृक्षांना सुद्धा आपण संपवलं आहे. तिथल्या स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार हे झाड कमीत कमी 300 वर्ष तरी जुनं असावं. त्याचा जर आपण पूर्ण विस्तार बघितला, त्याचं खोड बघितलं, कमीत कमी 8-10 लोकांनी जरी त्याला आपल्या कवळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचा आपण घेऊ शकणार नाही, इतकं त्याचा खोड मोठा आहे. हे गोरख चिंच जे झाड आहे याला एक छोटंसं फळ येतं आणि साधारण फाल्गुन आणि चैत्र या दरम्यान त्याच्या पुन्हा पानझडी होऊन पुन्हा त्याला पालवी फुटलेली असते. तुम्ही ज्यावेळेस मेणवलीला भेटायला याल त्यावेळेस नक्कीच हा नानासाहेबांच्या वाड्याच्या जवळच, त्याच्या मागील दरवाजाच्या जवळच की हा आपल्याला हे वृक्ष दिसेल. हा वृक्ष नक्की तुम्ही बघा, कारण हा महाराष्ट्रात अतिशय दुर्मिळ वृक्षांपैकी हा एक वृक्ष आहे, गोरख चिंच वृक्ष. धन्यवाद.